जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील भोकरदन येथे भूमी अभिलेख कार्यालयात आपण अशी अवस्था पाहणार आहोत। याचे मंत्री आहे चंद्रशेखर बावनकुळे। आपण या इकडे आणि ह्या आपण याची पोलतोड करणार आहोत। या ठिकाणी बघू शकता की कार्यालय हे प्रमुख या ठिकाणी कोणीच नाहीये, राम भरोश्यावर बसलेला आहे। इथं जाधव म्हणून एकच शिपाई देखील आहे। हा या ठिकाणी बघू शकता की इथे कुठलाही अधिकारी नाहीये आणि भोकरदन म्हटलं की माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा मतदारसंघ म्हणून हा प्रसिद्ध आहे। बघू शकतात की या ठिकाणी टेबलवर कोणी राम भरोश्यावर हा कारभार आहे। चंद्रशेखर बावनकुळे साहेब, आपण याकडे लक्ष देणार का? चंद्रशेखर बावनकुळे यांना जाग येणार का? अशी अवस्था भोकरदन भूमी अभिलेख कार्यालय झालेले आहे आणि आपल्या सोबत देखील सामाजिक कार्यकर्ते आहे। मला सांगा मॅडम, या ठिकाणी कोणीच नाहीये, काय सांगणार तुम्ही? या ठिकाणी कुणीच नाही म्हणजे अक्षरशः अनेक शेतकरी लोक येतात, अनेक अक्षरशः त्यांचे कामधंदे सोडून लोक येतात आणि ही अवस्था फक्त इथलीच नाहीये। मी बदनापूरच्या तहसीलला गेले होते, तिथे ही अवस्था आहे। सरकारी दवाखान्यात हीच अवस्था आहे। अनेक ठिकाणी सर्व सरकारी कार्यालयामध्ये कर्मचारी अधिकारी राहत नाहीत। मी मागच्या कलेक्टरला सुद्धा कंप्लेंट केली होती की तुम्ही जे आहे तर थंब प्रेझेंटी ठेवा, म्हणजे जे काही कर्मचारी येतात त्यांची येतानाची एंट्री असावी, त्यांची जातानाची एंट्री असावी। त्यांनी तर नाहीच केलं। परवा मॅडम कडे गेली होती कलेक्टर मॅडमला बोलण्यासाठी, कलेक्टर मॅडम कडे सुद्धा वेळ नव्हता। मग मॅडम कडे तिकडे लोकांना भेटण्यासाठी वेळ नाहीये आणि इथे कर्मचाऱ्यांना काम करण्यासाठी वेळ नाहीये। म्हणजे अक्षरशः जालना जिल्हा हा ओसाड पडण्याची वेळ आलेली आहे आणि सरकारी अधिकारी म्हणून कलेक्टर मॅडम बघूया आता कितपत काम करतात। त्यांच्याकडे वेळ नसतो, त्यांच्याकडे म्हणजे सामाजिक कार्यासाठी आम्ही जातो, आमचे पर्सनल तर कुठलेच काम नसतात आणि समाज कार्यासाठी लोकांच्या कामासाठी आम्ही गेल्यानंतर जर या कलेक्टरकडे मॅडमकडे वेळ नाहीये तर किमान इथं तरी यांनी थोडं स्ट्रिक्ट वातावरण असायला पाहिजे होतं। एवढा त्यांचा धाक असायला पाहिजे होता। कलेक्टर मॅडमचा कुठलाही धाक राहिलेला नाही। कलेक्टर मॅडम मध्ये हिंमत असेल तर मॅडमनी संपूर्ण सरकार जालना जिल्ह्यात येणारे सर्व सरकारी कार्यालयामध्ये थंब प्रेझेंटी ठेवावी। जातानाची एंट्री येतानाची एंट्री अधिकाऱ्यांची ही ठेवलीच पाहिजे। बघूया कलेक्टर मॅडम कुठपर्यंत किती काम करतायत। तर बघू शकता की जिल्हा अधिकारी यांच्यावर देखील रोष व्यक्त केला। आपण बघू शकतो की अजून काही कार्यालय आहे, अभिलेख कक्ष कार्यालय, याला देखील कुलूप लावण्याची वेळ आलेली आहे। अजून भूकंप माप कक्ष हे देखील बंद आहे। अजून या ठिकाणी बघू शकतात की शौचालय देखील मोठी दुरावस्था झालेली आहे। मात्र हे गाव म्हणजे माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा मतदारसंघ हा ओळखला जातो। या ठिकाणी देखील कोणीच नाहीये। या राम भरोश्यावर देखील नगर भूमी अभिलेख कार्यालय याला देखील कुलूप पडलेलं आहे। आपण बघू शकतात की या ठिकाणी जाधव आहे। आपण जाधवशी बोलूया। मला सांगा, कुठे गेले सहाय्यक कर्मचारी, कुठे गेले? जालना आणि नगरपालिकेच्या इलेक्शनला। एक मिनिट, तुम्ही इथे काय म्हणून काम करता? दप्तर बंद म्हणून, म्हणजे शिपाई म्हणून काम करता, बरोबर आहे? आता तुम्ही अर्ज घेऊन आले होते त्याच्यावर सही शिक्का आवक जावक विभागाचा सही शिक्का कुणी दिला? मी। तुम्ही दिला? सही कुणी केली? मी केली। बर, ती सही कुणी करायला पाहिजे असते? आवक जावक ज्या मॅडम आहेत पवार मॅडम त्यांनी सही करायला पाहिजे, त्या मॅडम नव्हत्या। यांना माझी दया आली, शिपाई यांना माझी दया आली की मॅडम तुम्ही